पहिल्या ओळीपासून आपण 500 ओव्याचे निरूपण केलं. 100 ओव्या आपण 500 ओळीपर्यंत आलो. एका शब्दाचा भावार्थ मध्ये बुद्धीचा जेव्हा प्रगल्भ होता येतो, ओवीचा बोध आज जातो. माऊलीचा एक एक शब्द हृदयामध्ये बोधाच्या माध्यमातून तिथं विराजमान होतो. त्याला बोध म्हणतात. तो शब्दातून असतो, तो वेद असतो. तो हृदयामध्ये थांबल्यानंतर त्या हृदयातला परमात्मा प्रगटत असतो. जसं जमिनीतलं धान्य त्या मातीच्या साह्यानावर येतं, अंकुर पावतं आणि तेव्हा फूल, पान आणि फळ त्या तिन्ही गोष्टी अवगत होतात. तसं बोधाच्या माध्यमातून आतला परमात्मा अंकुरीतून मोक्षाचं फळ आणि सुखाची सावली येते. प्रमात्याला नाम जीवाला. म्हणून हे ज्ञान न कर्मानं न सर्व कोणत्या अशा बहिरंगानं अशा स्थूल गोष्टीनं ज्ञान प्राप्त होत नसतं. मग ज्ञान प्रगट होण्याची अवस्था कोणती आणि अज्ञान निवृत्त झाल्याचे गुण कोणचे, त्याच्यावर 2 मिनिटं बोलू. आपल्या वर्णनात येऊ. ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय आपण रोज चिंतन करतो. आणि 500 झाले आता. माऊलींच्या 15 अध्यायाच्या 500 ओव्याच्या शब्दात म्हणे आमचं बोधात वृत्ती आहे आणि परमात्म्याचा साक्षात करण्यासाठी विलंब आहे. म्हणून आपण रोज प्रयत्न करतो की भगवंताची सत्ता प्रगट व्हावी, देहाची सत्ता बुद्धीतून जावी, आत्मारामाची ओळख व्हावी, आत्मानुसंधान साधावं आणि ब्रह्मस्वरूपाची स्थिती भोगावी. म्हणजे आनंदाची व्याप्ती मध्ये मनाने यावं, मनाला आनंदाची व्याप्ती भेटावी. आणि अवस्था तुमच्या कर्मानं, तुमच्या कसल्या अलीकड बहिरंगानं त्याला होत नसते. त्याला ब्रह्मज्ञानाची स्थिती आणि श्रवणाची उच्च स्थिती, सतत श्रवणाचा भडीमार करणारे संत, ग्रंथ आणि हृदयातला अज्ञानाचा अंत, ही बिल्डिंग लावावी लागते. वेदांताचा पाऊस टाकणारे, अध्यात्माचं चिंतन करणारे आणि साधकाला ज्ञानामृत देणारे आणि अज्ञानाला भस्म करणारे दृष्टांत सिद्धांत सांगून बुद्धीला ब्रह्मरसात नेणारे, हे अभ्यास आहे. आणि पाठाच्या माध्यमातून होत. मला कालही बोलले मी की जेव्हा वेदाचा बोध आज जातो तेव्हा मनातला तो श्रीरंग प्रगट होतो. मन म्हणजे वृत्ती, प्रकृती. काल सरोजाकडे होते तो. आणि कर्माचा संबंध असतो, देहाचा तादात्म्य असतो, जगताचा भ्रम असतो आणि बुद्धी खोट्यात असती देहात. आणि ते अंतःकरण अशुद्ध असतं म्हणून बुद्धीला देहरूप व्हावं लागतं. पण जेव्हा अशुद्धता काढायला जे कर्म, उपासना, हे तुम्ही जे काय गंगा जमुना काय यात्रा हे वगैरे आपण करतो, घरात पारायण काय बाहेरंगत राहतो आपण, एक शब्द पण कळत नाही, बोट भरून आधन्य मानतो स्वतःला, तो तुमचा अधिकार वेगळा आहे. नमस्कार तुम्हाला. त्याच्यामध्ये आम्ही बोलू शकत नाही, तुमचं सुधरत नाही, ते आम्हाला त्याच्यामध्ये काय सांगायचं पण नाही. पण जेव्हा एका शब्दाचा पण तुम्हाला अनुवाद करता येत नाही, त्याच्यासाठी रडू पण येत नाही, तर त्या पारायणाचा काय लाभ झाला हे आम्हाला कळत नाही. ते तुमचं तुम्हाला माहिती आहे, तो माझा विषय नाही आणि तिकडे मला जायचं पण नाही. पण ज्या अंतःकरणामध्ये असलेला भगवंत आणि ज्या हृदयामध्ये असलेले तगमग संसाराबद्दल आणि ज्या वृत्तीमध्ये असलेला जगद्भाव, हे जर तुम्हाला वाचून जात नसल तर वाचण्यामध्ये अधिकार नाही, पुण्य आहे आणि मोक्ष नाही. फक्त ते हृदयातलं एक भावना आहे, बघू हे करावं ते करावं म्हणजे कर्म करावं, जाणावं, ब्रह्मरूप बनावं. 3 गोष्टी येतात. 3 गोष्टी येतात. करावं, पारायण करायचंय, जाण्याचं कुठं तुम्हाला तिथं अवघड आहे. हे खरं बोललं ना दुःख होतं, पण होऊ द्या, मी पेत नसते. कारण ते दोष कधी निघणार तुमचे. कारण ज्या वाचण्यात आणि ज्या कळण्यात
आणि ज्या होण्या 3 अवस्था आहे. जमिनीत बी टाकलं म्हणजे पारायण केलं, ते मातीतून उगवलं का नाही, का त्याला किडा खाईल माहित नाही. मी बी टाकलं, ठीक आहे, मग काय टाकलं तुम्ही, बी पेरलं, मग त्या मुंगीनं खाल्लं का, ते बी रुजलं का नाही, मध्ये बी कुचका असलं तर उगवत नाही ते. तसं तुमचं अंतःकरण फक्त कुचक आहे. मग बुद्धी मध्ये ते भाव कसा तयार होईल, म्हणजे करणं पारायण करणं का जाणणे, मग कर्म ते. मग कर्मातून फक्त शुद्धता अंतःकरणाची भांडे घासणं. म्हणजे हे कालपासून त्या बाईची आठवण आली तरी एका. आणि मी हसत हसत लातूरला गेलो, थोडं धुवून खातो. तसं अंतःकरण घाण असतं, मालिन्य असतं, त्या ठिकाणी विकार असतो, तिथं गुन्हा असतात, तिथं देहाचा अभिमान असतो, तिथं जगताचा भ्रम असतो, तिथं मी माझा असतं, तिथं क्रोध लोभ असतो. अंतःकरण खराब ठरलेलं कर्कट. आणि त्या भांड्याने धुणं म्हणजे तुमचे हे कर्म करणं. चातुर्मास, गंगा स्नान, काय माती दगड काय 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 करतात, मग उत्तर तेच करतात. पण जाणण्याची जेव्हा अवकाश येते, मुमुक्षु जेव्हा तीव्र बनतं, तर भांडे घासणं बंद होतं. हे मला सांगायचं आवर्जून, की जेव्हा कर्मातून भगवंत नाही, अंतःकरणाची शुद्धता आहे. पण शुद्ध अंतःकरण जेव्हा झालं तर त्याला पुढचा मार्ग मिळतो उपासना. मग उपासना खूप अपरंपार झाली म्हणजे भक्ती. त्याला म्हणतात प्रेम भगवंताचं. त्याच्या प्रेमापेक्षा दुसरं प्रेम आवडत नाही, मग त्याला म्हणतात उपासना. सावधानाकांची उपास. बाया किती उपास करतात देवा, रामा राम करावं करुणी असं नाही, पण अति नाही. कारण उपासना म्हणजे सावधाना नाही. उप म्हणजे जवळ, त्या ठिकाणी बुद्धीनं जाणं, राहणं, वासना, त्या ईश्वराकडे जाण्याची वासना. किती शब्दाचा आपण कावडंबर करून सावधाना खातो. दत्त जन्माला उपवास करा म्हणून पप्पा, त्याला काय फोन लावून सांगितलं बी नाही मी यायला उपवास करा. इतकी अवघड आहे बाप्पा. देवा देवा, खाण्यावर यांचा परमार्थ, आमचा जाणण्यावर परमार्थ. म्हणून कर्मानं अज्ञानाची निवृत्ती नाही. हे भांड भरलं तुमचं घाणीनं, अंतःकरणाचं भांड जन्मजन्मच्या पापानं भरलेले. आणि त्या अंतःकरणामध्ये देहाचा संबंध उरलेला आहे. त्या अंतःकरणात जगतात फिरलेले, तिने विषयाला धरलेले, त्या वृत्तीमध्ये अज्ञान मुरलेले. आणि ते अज्ञान ब्रह्मज्ञानानं नाश पावतं. मला एवढंच सांगायचं, कर्मानं नाश पावतं तुमचं अज्ञान. लिहू लिहू ठेवा, वया भरू दे. काय व्हायला दुसरं काय भरतं, वयात भरतात, हे कुठं भरतं. कशानं काय जातं हे पण नाही कळत. आणू काय अवडंबर आहे. आमचा टाइम भेटला की आम्हाला चिंतनाची सवय आमच्या महात्म्याला लावून दिली. काय मिळाला, चिंतन करा, ओवी लावून घ्या, श्रवणातला ऐका, ग्रंथ लावून घ्या, विचारसागर पक्का करा, अध्यात्माची बैठक मजबूत करा. अज्ञान संपलं का नाही, चित्तामध्ये स्थिरता आली की नाही, देहभाव आपला गेला की नाही, आपण आपल्या आत्मस्वरूपात विराजमान झालो की नाही, भ्रमाला सोडले की नाही, लिंग देहाची गाठ सोडली की नाही, आणि आपल्या स्वरूपामध्ये बुद्धी आली की नाही, देहाला त्याने सोडलं का नाही, हे आम्हाला सांगायचे बाप्पा. आणि आम्ही त्या चिंतनात राहायचो. इथं बाया तर आपलंच, मरूच तर आपलंच. आम्ही हे करणारच. देवा, अट्टहास, अवडंबर म्हणते त्याला, अवडंबर. उपाधी, वायाची उपाधी, दंभ धर्म. म्हणजे ज्या टाइम मध्ये आपण 3 घंटे बसतो, 4 घंटे बसतो, तरी अर्धी घंटा जर शांत बसलं आणि त्या शब्दाचा भावार्थ बुद्धीत बांधला आणि अज्ञानाला सरकवलं,
आणि ब्रह्मनाने त्याचा नाश केला, स्वरूपामध्ये मनाचा प्रवेश झाला, आत्माराम तुमच्या सोबत आला आणि अहंकार तुमचा मातीत गेला, म्हणजे संपला. आणि ह्याच्यासाठी काय केलं? आता किती घंटे बसतो आपण? रोजचं वाचन सांगू नका आम्हाला पुस्तक, ते बोट फिरून आणि खाली बघणार, ते आम्हाला जमत नाही, ते कर्म आहे. आणि श्रवणामध्ये हातात वर्म आहे. काय करतो, काय वाचतो, काय वागतो? 50 60 इकडे आला तरी चिंतन नाही, आपल्याला कोणती उई लागली माहित नाही, अध्यात्माची प्रगती झाली का नाही, बुद्धीतला भेद सरकला की नाही, वर्म हातात आलं की नाही, त्या परमात्म्याचा अभेद भोगला की नाही, भेदाला बाजूला केलं की नाही, आपल्या आपल्या रंगात रंगलो की नाही. ते मला सारखं म्हणू लागलं काल सरोजा, ते म्हणा गाणं श्रीरंगाचं, माती आठवण जाईना, बोलताना देहावर नसते, ते एकच वेळ येऊ लागली. श्रीरंग गवंडी झाला, दशद्वारे बंगला बांधिला, बंगल्याचा पाया फोडिला, स्वरूपाचा गिडा वादिला, श्रीरंग गवंडी झाला. त्याच्यामध्ये कमानी खिडक्या रोनी, कमानी म्हणजे हे गोया, कमानी खिडक्या रोनी, दरवाजे गोया बसवणी. दरवाजे उघडायचे लांबाचे, तिथे उघडते ते, आपण कुठे उघडतो? दरवाजे कमानी खिडक्या बसवणी, रक्षणाशी चौकी बसविला. मनबुद्धी चित्त अहंकाराच्या वृत्तीच्या आत येतो चौकी, चौकीदार येतो. काय सुंदर निरूपण आहे. रक्षणाशी चौकी बसविला, श्रीरंग गवंडी झाला, दशद्वारी बंगला बांधिला, स्वरूपाचा गिलावा दिला. चमडी चापून टाकले मधले हाड, इथले विटा बंद केल्या तुम्ही, मधले हाड चापून टाकले भगवंतानी. दिसली तुम्हाला रोज हाड दिसायला पाहिजे, तिथं कळायला असतं, मज्जा झाली असती, मज्जा. झाकून टाकले ना मधलं हाड, नाड्या, मांस, त्याला दिला देऊन टाकला चमड्याचा, ते न दिला, आणि त्याची ओळख नाही, आणि त्याची प्राप्ती नाही, त्याचं प्रेम नाही, त्याच्याकडे जाण्याला बुद्धीला बोधाचा मार्ग तिला घेता येत नाही. कारण बायका म्हणतात अनुवाद करता येत नाही, मग ती बुद्धी बोधत नाही, हे आम्हाला स्पष्ट कळतं. तर तुम्ही नाटक किती बी केले तर मी फटके मारते, कारण दोष त्याला आठवण जमत नाही. एक वाक्य कळलं रोज, उद्या 2 वाक्य, पुन्हा 10 वाक्य. पण जेव्हा अनुवादाची ताकद येते, अधिकार मजबूत होतो, सांगण्याचं धैर्य येतं आणि परमात्म्याचा स्पर्श होतो. नुसतं गच्च बसून दात खिळण 2 बंद करून करून आम्हाला बोलायचंच नाही, नका बोलू बाप्पा, आमचे नुकसान नाही. पण काकाच्या पाठात एकाही बाईना अनुवाद केला नाही तर काका पोटी सांगत नव्हते. एक दिवस संपूर्ण अनुवाद, 30-35 बायका ह्याच्या कधी 25 बायकाचं नाटक माहितीच. काका आज पाहुणे आले, काकाने मुंडका हलवायचं, वाईट वाटायचं काकाला. मुलीने बायका कशा कमी, बायका काका त्यांच्याकडे पाहुणे आले, बरं बरं बरं, काका चिडत नव्हते, हा बरं चल असं रागात काय वाटत नाही तर नाही, आपलं काय करायचं, बोलून दाखवत नव्हते, पण राग येत होता. मग बायका मग अनुवाद राहायला का, सगळ्यांना केला का? हो. मग घेऊ पुढचं? हो. 35 बायका असू, एक दिवस 2 दिवस अनुवादात घालायचे. आणि मला राग यायचा, मग आमचं चालू या मुडक्यामुळे गंगाखेड गाडी म्हणायचं आम्ही त्यांना. त्या बायकाला म्हणायचं गंगाखेड गाडी, ढकडाक ढकडाक डबे, उड उड देहानं लट्टा. शब्द लागते तुम्हाला, लागू द्या, मला काय करायचंय, जे आहे ते आहे. असं म्हणजे असंच मी अशी वागणार, मी वागणार नाही, नको वागू. ज्ञानोत्तर मृदूपणा असतो आणि अंतःकरणात लवचिक असते. भगवंताच्या भक्तीचा प्रभाव असतो, ज्ञानाचा स्वभाव असतो, जगताचा अभाव असतो आणि परमात्म्याचा स्पर्श असतो. वेदाचा उत्कर्ष असतो, अज्ञानाचा तिथं बुद्धीमध्ये प्रवेश असतो. अज्ञानाचा नाश असतो, स्वयं परमात्मा प्रगट असतो. आणि त्या ठिकाणी त्या भूमिकेत बुद्धी असते. संसाराचा लवलेस नसतो,
आणि बुद्धीमध्ये मद मस्त नसतं. मद नाही, लीनता ती स्थिती असते बोधाची, ती शक्ती असते वेदाची, ती अनुभूती असते आत्म्याची, ती अवस्था असते अभेदाची. मग तिथे भिन्न दिसत नाही आणि तुम्ही वाटत नाही, शत्रुत्व तयार होत नाही आणि द्वेषाला जागा होत नाही, कारण सगळा तो भरलेला आहे, चौकड तोच पेरलेला आहे आणि बुद्धी स्वरूपाने उरलेली आहे. सगळा तर मीच आहे आणि सगळ्यामध्ये मीच आहे, असा भाव जेव्हा जागा होतो तेव्हा नम्रपणा सहज येतो आणि अंतःकरणामध्ये लोण्यासारखं मन तयार होतं. ते कुणीकडे बी वळत. सांगू लोणी एका ठिकाणी थांबतो का? म्हणून हे तुम्हाला सांगायचं होतं, मी बदला की नका बदलू, कारण दगडाला बदलायला वेळ लागतो. पण जे हे असतं का मुरुम, मुरुम ते बी दगड, मुरुमाचा दगड पटकन मऊ होतो खड्यात. मला समजून झालं हे असं बघा कसं पटकन आलं उत्तर. खडक पाषाण असतो तर त्यावरती मशीन पण बंद पडती त्या पाषाणावर. ते म्हणतात आवले पाषाणे जास्त लागते, गोर लागते वेळ. तसं अंतःकरणामध्ये लाखो जन्माचं पाप हे वृत्तीमधला जगताचा, देहाचा, संसाराचा मोह अतोनात भरलेला असतो. तसंच आहे. तुम्हाला जेव्हा जगताना श्वासाबरोबर त्या ईश्वराची अनुभूती येत नाही आणि देहभाव जात नाही, तुमचं कर्म तुम्ही टाकत नाही, तुमचा अर्धांडपणा जात नाही, तर तुम्हाला ब्रह्मभाव जागा होतो. लिहून ठेवायचं, लिहून ठेवायचं. ब्रह्मभाव जागा होणं आणि वृत्त्यात्माकार राहणं आणि देहाचा बांधून देहाला सोडून आपल्या ईश्वराचे सन्मुख जाणं आणि अनुभूती घेणं. किती वाचन तुम्हाला किती सांगितलं, जर हे कळालं नाही तर गोव्या मी सांगून काय? ती मॅडम म्हणते ज्ञानेश्वरी सांगा, तिचं काय चुकलं? ती मी एकदा कळत असतं का? ती काय लहान आहे का? तिचे अनुभव खूप आहे तिच्या मॅडमचे. ती म्हणते बाई आम्हाला ज्ञानेश्वरी नंतर सांगावंच लागते, एकदा सांगून कळत नाही, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी सांगा. बरोबर आहे तिची. एकदा ऐकून काय होतं म्हणतात. बरोबर आहे. मी म्हणलं होतं हे बंद करून इकडे भागवत किंवा गीत पंचदशी आणायची होती आणि आणली. मला नागपूर कल्पना मला आणली गीत पंचदशी. पण आपला पण अभ्यास करता पण ज्ञानेश्वरी नाही सोडायची, नाही तर नाही. आणि मला तेच पाहिजे, मला दुसरं काय पाहिजे. आणि म्हणून हे सांगायचं की जेव्हा आपण अनुवाद करतो तर आपल्या बुद्धीमध्ये ते थांबतं आणि ते मनाला समजतं आणि हृदयातलं अज्ञान संपत. सांगा 3 वाक्यातले काय शिपाई माझे? तुम्ही सांगा, मला चुकलं का ते? जेव्हा तुम्ही अनुवादामध्ये तो विषय पुन्हा 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 वारंवार फक्त तपासून आणि त्या विषयाचा अनुकरण बुद्धीमध्ये थांबतं. असं आहे, असं आहे, असं आहे. माऊली सांगतात की ओवीतून एका ओवीतून सांगितलं. आता उपाधी अनुभूती आहे. कुणाला किती माती कळालं, श्रावण महिना, बायका बेलाकडं, फुलाकडं, वाचण्याकडं, पाराण्याकडं, माती दुसरं काय कडं, सोन्याचं कडं, पुन्हा सोन्याचं कडं, दुसरं काय कडं, दुसरं काहीच नसतं या बायकापाशी. रेकॉर्डिंग ऐकले म्हणजे लय धन्य समजू नका. आपला अधिकार आणि आपली बुद्धीची स्थिरता आणि आपल्या ज्ञानाचा ऐश्वर्य आणि ओवीचा प्रभाव मनावर झाला की नाही, आपला स्वभाव गेला की नाही, आपण ब्रह्मभावात आलो की नाही, आपल्याला ज्ञान झालं की नाही, आपलं देहभान गेलं की नाही, आत्मानुसंधान आलं की नाही, परमेश्वराचं स्थान मिळालं की नाही. सांगा काय चुकलं? एक एक चुकलं तुम्ही एक एक तुम्हाला त्याचे दंड पडते. मागा मला, मी तुम्हाला देते ब्रह्मक्षेत्राला पैसे, मी देते, कबूल होते. नाश नाही, त्या कर्मानं अज्ञानाचा नाश नाहीये. फक्त भांडे घासले ते रेखा मला विसरणारच नाही मी आता कवा. गरड नुसते असं देखो दुखू ज्या कर्म नका टाकू, मग चिंतन पण तेवढंच करा ना. मग जसं कर्माला तुम्ही बेधुंद होतात, 8-8 महिने त्या पाण्याची वाट बघतात आणि अनुवादाला आम्ही 20 वर्ष वाट बघायला लागते. मग एक शब्दही तोंडातून निघत नाही आणि मग कसं होणार शेवटी?
ज्या श्रवणातून जी बुद्धी ज्या वेदाला ग्रहण करती आणि ओवीच्या शब्दामध्ये जो रस आहे ते काढून घेते ते अंतःकरण अधिकारी असतं आणि बोधाला काढून घेतं आणि वेदाचं ज्ञान हृदयात जातं आणि अज्ञान भस्म होतं, त्याला आत्मचिंतन नाव येतं. आणि हेच करावं सगळ्यांना, कोण पण असू दे. जे आपण ऐकलं, ज्या ओवीनं सांगितलं, बाकीचं बंद करा धुरळा. एकच जरा ठाम निश्चय. आज ओवीने हे सांगितलं, उद्या मला काहीला सांगायचे, एक वाक्य तरी शब्द तरी कळून घ्यायचा आहे, माऊलीचा बोध हृदयात ठेवायचा आहे आणि मुक्तीच्या घरात जायचे आणि त्या भक्तीला प्राप्त करायचे, अनुभवाला आम्हाला घ्यायचे आणि स्वरूपात संग रंगायचे, श्रीरंगाला बघायचे. काय समजत नाही, सांगा सांगा. ही मायाचा तर एक शब्द दोघीच नाही माझा, कशी धरती मला तारावर होत नाही, अज्ञानाचा नाश होत नाही, हे सांगायचं होतं म्हणून आज बोलले इतकं. कारण तुमच्या बुद्धीत तेच बसले दगड कर्माचे, ते काढावं आहे. नुसतं आवडंबर करून दाखवायचं जगाला, त्याला सुधरत नाही तुम्ही लोक, सुधरणार बी नाही, मरुस्तर बी नाही. 486 ते अगमेची साकार कल्पनीय आपण पयापुर झाले असे तदनुसार चैतन्याची, झाले असे तदनुसार चैतन्याची. काय झालं, चैतन्यच काय बनलं, जगत बनलं तदनुसार. जगतामध्ये जे जे पदार्थ आहेत, जगत आचर लहान मोठं, भगवंत जीव, काय काय सृष्टी, वृक्ष वेली फूल फळ, काय जे वस्तू झाल्या ते साकार रूपाने झालं जगात. मग ते साकार कोण म्हटलं, चैतन्य. मी असं तरी बोला की तुम्ही शब्दानं नाही, आम्हाला बोला वाटत नाही, पण नको बोलू. घरात बोलते बायकांना, घरातल्या घरात त्याला बोल सगळ्याला बोल, आम्हाला नका बोल. ऐका, ते आगमेची साकार कल्पनीय आपण या पुर, ते सगळं साकार, ही कल्पना आहे जगताची, ते सगळं साकार झालं ना जगत. ते कसं झालं ऐका, कल्पनीय पुनपया पुर. जगत हे कल्पना नगरी आहे, त्या नगरामध्ये हे साकार झालं, पण ते चैतन्य झालं. बघा पुढं, झाले असे तदनुसार चैतन्याचे, जे जे बनलं ते ते चैतन्य. चला आता कसं बनलं आणि जे बनलं आणि जे आहे, जे दिसतं आणि जे असतं, हा विषय पुढचा होईत आहे, तुम्हाला सांगतो पुढं. जैसा काही आपण बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता शोभे, मग शोभना समारंभे घाली येत. बघा, जैसा काही आपणाचे बिंबे, आपली सिंहाची सावली त्या विहिरीमध्ये वाकून बघताना पाण्यात दिसली सिंहाला. आपणाची बिंबे त्या शब्दाने बोलणारे लक्षात ठेवा. ओवी मधला कोणता शब्द महत्वाचा आहे, दूध तापवताना साय महत्वाची आहे. साय जर काढली, दूध कुणी घेतलं संपलं तरी काय वाटत नाही बाईला, कारण साय काढली दूध संपूचा म्हणते बाई. तसं सार कळावं, दुधातलं सार काढले, दूध वाटून टाका, कुणी द्या, प्या, वाटा. दूध संपलं तर वाटत नाही. दुधाची साय जर मसळली मध्ये, पण मग बाईला त्रास होतो, मग साय गेली आजची. तुझ्या आजचं अज्ञान, जलमंत्रीचं अज्ञान तसंच राहिले की ते कुठे गेलं, मिनिटाला अज्ञान आहे का नाही बघत चाल. आता बघा, बिंबेवर बोलणार तुम्हाला मी. जैसा कहा आपण कुहा आपणची बिंबे. कुहा म्हणजे विहीर, सिंह म्हणजे आपणची, आणि त्याच्या सावलीला बघायचं विहिरीमध्ये, आणि त्याची सावली पडली, त्याला वाटलं मी सिंह आहे. तसं जगत हे भगवंताची सावली, त्याला वाटलं खरंय. असा सार घ्यावा लागतो आणि ह्याला श्रवण करावं लागतं, बाकीचं नाही. कटाट बुद्ध्या, दगडाच्या बुद्ध्या बाप्पा. जेव्हा बोध आपल्याला देहात नोकळ्या मारतो आणि ओवी तुमच्या सोबत रंगून जाती, अज्ञान भंगून जात, आत्मारामाची भेट होती, त्याची अनुभूती येते, हृदय वृत्ती ब्रह्म होती, जगताची निवृत्ती होती, स्वरूपाची प्रतीती सदा येते, स्वानंद पदाची बुद्धीला जागा येते, देहाची जागा सुटून जाते. काय शब्द,
समजून घ्या जरा. आणि एवढं निखळ, एवढं साधं, इतकं सोपं. ओवीतलं तुम्हाला शब्दाची एका 20 वाक्य 50 वाक्य मी उपकार करत नाही बरं. माझ्या देहाचं सार्थक व्हायलंय, वाणीमध्ये वेदाचं बोध यायलाय, आणि लाखो जन्माचा पाप अज्ञान निघून चालली, आणि तुमच्या संगतीमध्ये मी उच्च पदार्थ चालले. माझा फायदा आहे, माझी नुकसान नाही. नुकसान तुमची आहे. रात्री वाचत बसलो आणि अर्धा अंग बाहेर येतो. तशा ह्या बाया ढेपल्या चितकल्या कर्माच्या. आता बोल. गुणाची प्राप्ती आहे, अध्ययन आहे, ज्ञान आहे, आणि तेव्हा आत्म्याचं भान आहे. देहाची घाण तिथं नसते. अध्ययनामध्ये आत्मस्वरूपाची जाणीव आहे, आणि कर्मामध्ये अंतःकरण शुद्धतेची शुद्धता आहे. मग अंतःकरण शुद्ध झाल्यावर अध्ययनामध्ये त्याला आणावं, आणि अंतःकरणाला ब्रह्मरूप करावं. कमरूच तर तेच मी करणार. तू कोणाच्या बापाचं ऐकती? आतापर्यंत ऐकलं नाही, आता ऐकते का? पुन्हा मरताना ऐकते का बाई? कुदरत नसती बाई. तिथंच तर नाव बाई. नाही माऊली, खरंच करणारच. आणि ते केलं 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 म्हणून दिवसभर सांगणारच. ते दिवसभर काय, आयुष्यभर ते केलं म्हणून सांगत आहे. आणि केलेलं कर्म माऊली फक्त सकाम वर्षाच्या वर्ष. आणि तुमच्यामध्ये जर कर्मातून निघायची तुम्हाला अक्कल नाही, तर वर्म हातात तुमच्या कधीच येणार नाही. एका जन्मात नाही, लाख जन्मात बी नाही. कारण ह्याच मनुष्य योनीमध्ये बोधाचा जेव्हा प्रवेश मध्ये आत होतो, आणि वेदाचा प्रसाद येतो, आणि जगताचा बाध होतो, आणि बुद्धीला चिन्मयता येते, आणि अज्ञानाची स्थिती संपत्ती, आणि ज्ञानमय अवस्था तयार होती. ही बोधानं, वेदानं, सर्वांना, कर्मानं नाही. कर्मातून अंतःकरण शुद्धता, मग ती वृत्ती शुद्ध करते, बुद्ध होती, वृत्ती ज्ञानाकडे येते, आणि वृत्ती ज्ञानाला घेती, बोधात राहते, परमात्म्याला पाहती, आणि चिन्मय होती, आणि त्या ईश्वरामध्ये एक होती. आता किती बोलायचं तुम्हाला, तर ही आळदांड माणसं तसेच. प्रगती ना पुढची. आणि काय अभिमान दाखवायचं काय जगाला? व्हायचं का दाखवायचं? अरे धंदा सांगितलेले प्रत्येक बोध ओवीच्या रूपातून अंतःकरणात प्रवेश करतो. तो वेदाचा प्रवास असतो. तेव्हा जगताचा बाध होतो, बुद्धी चिन्मय होते, अज्ञान संपत, ज्ञानमय अवस्था येते. वृत्तीमध्ये ज्ञान येतं, तेव्हा तिथलं अज्ञान भस्म होतं, आणि ती वृत्ती परमेश्वरात एक होते. जेव्हा बोध येतो बुद्धी, तेव्हा एवढं घडतं. हे कळतच नाही माऊली. त्यांना हे पाठ म्हणजे हे काहीच नाही वाटत, काही करणंच नाही, म्हणजे काहीच केलं नाही. श्रवण काहीच मोठे सोडते ते. अंतःकरण अशुद्ध असतं, बोधानं शुद्ध होतं, वृत्ती कर्मातून येते, चिन्मय होती, स्वरूपामध्ये ती चिन्मय मध्ये स्वरूप प्राप्त होतं. मग देहातून बाहेर निघते ती कर्मा, शुद्ध कर्मानं. नंतर त्या बुद्धीला तो भगवंत प्राप्त पाहिजे, बोधाचा मार्ग पाहिजे, बोधाची शक्ती घेते, आणि मग ती चिन्मय होते. आणि बोध जर घेतला नाही मनाला, तर चिन्मय होत नाही. किती सुंदर शब्द आणून, किती सहज तुम्हाला न्यायले. तुम्हाला जायचं का नाही जायचं बघा, आम्हाला ते देणे नका येऊ, आम्हाला देणे नाही. तुम्ही कर्मात राहा, आम्हाला त्रास नाही. त्रास तुम्हाला. कारण तुम्हाला आधी मी सांगू त्यावेळेस की कर्मानं अज्ञानाचा नाश होत नाही, ब्रह्मज्ञानानं अज्ञानाचा नाश होतो. आम्ही आजार झालेले आहे. ब्रह्मज्ञानानं, संताच्या संगतीनं, बोधाच्या शक्तीनं, वेदाच्या ओवीनं मनातलं लाखो जन्माचं अज्ञान जातं. वाचून नाही. अध्ययन वेगळं, वाचन वेगळं. बोट फिरवणं वाचन, आणि शब्दाचा सार काढणं अध्ययन, सत्संगामध्ये येणं अध्ययन, आणि स्वरूपाची जाणीव होणं अध्ययन, भेदाला सोडणं अध्ययन, अभेदाची प्राप्ती करणं, आणि अभेदात्मक वृत्ती झाली की नाही त्याचा तपास करणं. फार सुंदर आहे, पण तुम्हाला कळत नाही. त्याला आमचा दोष नाही. माझा ईश्वराशी अभेद आहे का भेद आहे? मी ईश्वराच्या सोबत आहे का देहासोबत आहे? मी शब्दात आहे का बोधात आहे? मी बोधात आहे का वेदात आहे? मी वेदात आहे का आपल्या स्वरूपात आहे? काय एक एक टप्प्याने पुढे जावं लागतं. तुम्ही जर शब्दात राहिले तर तुमचा जन्म वाया गेला. पुन्हा दुःख भोगा, मग पुन्हा जन्मान, पुन्हा मरा, आणि पुन्हा घरापासून कुरकुर करा. ते दुःख सोपं नसतं बेटा.
हे देह जीवात्मा ह्या देहात आला, तो मुक्त करून तुम्हाला भगवंताला देह दिला, पण तो जीवात्मा दुःखाला कंटाळलाय, कोटी जन्मामध्ये त्याने दुःख भोगले, त्याला आता मुक्ती द्या ना. परत तुम्ही मुक्त होताना तुमचं कुळ पण मुक्त आहे. काय ती बाई म्हणजे डोळ्या असे हात करायली, मला तोंडाला हात लावायली. अगं माती ते सरोजाकडे आलेली बाई द्वारका मावशी आमच्या मा हे ज्ञान किंमत त्या बळाला खरी आहे. खरंच त्यांना किती कळू लागलं काय. तिथं भेट होणार बुद्धीची, भगवंताची, डोळ्याची नाही. शब्दाला बघणं डोळे आणि शब्दातला बोध घेणं ज्ञानाचे डोळे, आणि त्या बुद्धीत मध्ये भगवंत भाव जागा होणं, हे आयुष्याचा सार आहे. हे पडायच्या आधी हे करा. अवडंबर बंद करा की नाटक तुमची जगाला दाखवायचं नुसतं काय स्वभाव घाणेरडे. चला, जैसा कुहापनची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग शोभला समारंभे घाली तिथं. कुहा म्हणजे विहिरीमध्ये सिंहानं बघितलं आणि ती मध्ये सिंह आहे मीच आहे म्हणून उडी घातली. आणि सावली आहे तसं जगत सत्य म्हणून उडी घातली बुद्धीनं. जगताकडे जगत खरं वाटलं, आत्म्याचं खरे पण कुठे गेलं. मग त्याला सावली खरी वाटली, त्यानं उडी मारली. मग त्यानं उडी मारली तर तो मेला. सावलीला खरं म्हणलं, जगताला तुम्ही खरं म्हणलं. मरायचंच आहे मग. सिंह मरायचं काय राहिलं मग. सिंह आपण काय वेगळे नाही. मीच आहे म्हणलं, ती मीच आहे. आणि चला माझ्याकडे, मी वरी कशाला बसू, मी तिथे म्हणले पाण्यात सिंह राहील का. शोभ आहे त्या वाटत तेच खरं आहे. मारली उडी, पंचक्रम गोष्ट आहे. उडी मारली सिंह मेला. तुम्ही जगताकडे उडी मारली मेलात, 12च्या भावात गेलात. म्हणून जगताचं सत्यत्व का मिथ्यात्व. जगत पाहताना मिथ्या दृष्टी झाली तर उदास वृत्ती होती, वैराग्याला जागा येते, विवेकाची नजर येते, परमात्म्याची स्थिती होती, ऐक्याची अनुभूती होती, आत्मसाक्षात्कार होतो, बुद्धीमध्ये ब्रह्मभाव येतो, देहभाव निघून जातो. त्याला म्हणतात अध्यात्माची प्रगती. रामकृष्ण हरिताई. साष्टांग सद्गुरु माऊली. नसेल का तुम्हाला ऐकून बोलताय ना, घरी वाचून रेकॉर्डिंग देऊन तुम्हाला तिथं घोटून पाठ करून एखादं वाक्य पण सांगा वाटत नाही. लाज वाटते ना ती बोलायची, त्या साधण्याची लाज वाटायला. मला सांगता येत नाही, बायका 100 आहेत, मी चुकल म्हणून बाई लाज धरती. मग अज्ञानाची लाज नाही वाटत. वाटव लाज कशाची. अज्ञानात आहे मी. आपण जसं अनुवाद करताना भीतो ना, नको माहित सत्य आणि लोक हसतील. मग तुला देव हसल ना अज्ञानात आहे म्हणून. तू जग असत ना तुला की ह्या बाईनं संसार हाती केला आणि हिचं आयुष्य पाण्यात गेलं. नियमाचं बोलवून आलं. अज्ञान असल्यावर नियमच आहे माय. अज्ञान गेल्यावर देव आहे. आणि अज्ञान असता यम बांधून नेतो, यम येतो फासा टाकून नेतो, नाही का. काय अभंग आहेत ग ते. गावात बघतात चौधरी भले भले, तू बरं आहे म्हणले ना, तेथे तुला कोणी सोडविना, एका चक्रपाणी वाचून या. कोणाला प्रेम करती, एफडीला प्रेम करती, आरडीला प्रेम करती, पासबुकाला प्रेम, तो लागला. आता पासबुक भरायचं, पैसे भरायचे, बोध कधी भरायचं. ते सर्वीला म्हणलं ते बंद कर तुझा गट. म्हणल्या माई तुम्ही यायच्या आधी घेतला होतं का पासबुक. पासबुकात भरा, आम्ही पण भरतो, तुम्ही पण भरा, पण बोध भरून पासबुक भरा. आमचं पासबुक काढा की. आम्हाला कोणी पासबुक देणं, व्याज देणं काय नाही. नका देऊ, आम्हाला घ्यायचं बी नाही. खूप दिलं देवानं. पण त्या पासबुका संगत बोधाचं पासबुक घ्या आणि वेदाकडे या. ते कसं कळतं.
आपणच बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग शोभला तिला म्हणलं तिथे मी खाली मी हे नाही उडी मारा उडी मारली संसाराला आपण मी काय हातात मेला सिंह उडी मारली सत्यगता सत्यत्वामध्ये मेली बुद्धी दुःख भोगून भोगून माझ आणि मी बाबा बाबा हे कर्मानं माझं जात नाही आणि मी देहात बुद्धीतून निघत नाही त्याला बोधच लागतो त्याला साधूच लागतो त्याला वेदच लागतो त्याला ओवीच लागते नाही जात मी सोपं असतं का आणि ती माया काय एवढी शांत राहते का गपचूप सहज राहते का ती माया नाकात काड्या घालते पुन्हा दृढ ज्ञान अदृढ ज्ञान संशय जर राहिला तर अदृढ ज्ञान होते संशय जर किंचित मात्र राहिला तर पुन्हा ती माया डोक्यावर येते अदृढ ज्ञान तुमच्या तुम्हाला आहे आता ज्याचा दृढ ज्ञान दृढ ज्ञान असलेली असतेची असे व्योमावरी व्योमबिंब जैसे अद्वैत होऊन तैसे द्वैत घेपे अद्वैत होऊन जैसे द्वैत घेपे पुन्हाच बुद्धी जीवात्मा द्वैतावरच येतो कसा येतो सांगितलंय चलेली असे तेच चलली म्हणजे पाणी चलेली असतेच असे आता आम्ही कसं व्हायले शब्द वाचला की मध्ये अर्थ नाचायला देवा शपथ कुठं बोलत नाही पिटावले मी वाचताना तो अजून उकळायचा चलेली असतेच असे चलेली म्हणजे आकाश आहेच असतेच आकाशच पाणी ना पाणी भरलं आकाश तर दिसत नाही पण आकाशा वाचून पाणी भरता येत नाही तसं तो आहे त्याच्यावर जगत नाही मग तो जेव्हा कळतो तर जगत भाव नसतो चलेली असतेच असे मग एवढं तुम्ही बसता का देता का वेळ उभीला वाचताना देता का चलेली असतेच असे आम्ही 10 वाजतात राजा मला काल बोल मला झोप ना किती वाजले बघ ना ते थकून आणता माथे घेऊन आणि तुझ्या जवळ मी आहेच ना द्या किती सुंदर सांगितलंय चलेली असतेच असे व्योमावरी व्योमबिंबे व्योम म्हणजे आकाश आणि त्या आकाशामध्ये ती सावली पडते प्रतिबिंब वरी पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं पण पाण्यामध्ये आकाश आहे त्याच्यात पडलं पाण्यात नाही पडलं पण पाणी हल्लं बिंब हल्लं वाटतं बिंब हलत नाही वरी तसाच आहे त्याचा व्यवहार झाला तरी ज्ञानी माझ्यातच आहे व्यवहार त्याला बाधा करत नाही पाप पुण्य होत नाही तो देहावर येत नाही वृत्तीत अज्ञान राहत नाही जगत भाव होत नाही कारण तो माझ्याशा भिन्न आहे साकार कल्पनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा जेत आत्मा विस्मृतीची करी निद्रा जेत आम्ही असं वळपाट करा म्हणतो अनु वाच म्हणत नाही का म्हणाला पुन्हा बोला मला येते का एका क्षणात येते आणि तो अधिकार असतो अंतःकरणाचा आणि तिथे येत ते आणि यावंच ओ येत या रावी सगळं तिथून जावं इथं सगळं जावं स्वच्छ व्हावं आणि कधी ना कधी जाणारे त्याला काम करावं कधी ना कधी संपणारे त्याच्या मग का जावं आणि जो आहे त्याला का सोडावं आणि नाही त्याला का माझं म्हणावं सांगा म्हणूनच आता हे ओबी डबल सांगते माग पाठी मग नंतर राहते ऐक आत्मा विस्मृतीची करी निद्राजित विस्मृती माझं विस्मरण झालं आणि माझं विस्मरणामध्ये त्याला जगत खरं वाटायला माझा सत्यपणा जगताला दिला मायेनं आणि मायेच्या द्वारे मायेतच येतो अज्ञानात यात आणि मायेच्या शक्तीमुळं बुद्धीमध्ये अज्ञान आहे तिचं नाम माया आहे आणि ती माया जगताला सत्यत्व देती पण जगतामध्ये अधिष्ठान रूपानं मला संबंध असतो माझं सत्यत्व ती मायेनं जगताला दाखवलं आणि मला झाकलं आणि माझा खरेपणा जगताच्या माध्यमातून त्याला खरं वाटायला देह करा जगत खरं विषयाचं सुख खरं म्हणून तिथं निद्रा केली बघा आत्मविस्मृतीची करी निद्रा जे तर झोपी गेला तो झोपी गेला काय कळतं का घरातलं कोण आलं कोण गेलं तसं ते झोपला निद्रा जे तर माझी विस्मृती झाली अज्ञानात झोप आली आणि ते मला विसरला आणि जगतात बुद्धी पसरली भेद प्रगट झाला अभेद मावळला त्याचा माझा अभेद आहे जीवात्मा परमात्मा एकच आहे दोघांचा संबंध आहे त्याने जगाचा संबंध केला आत्म्याला
विस्मृतीची निद्रा घेतली आत्म्याने, जीवात्म्यानं. विस्मृतीची निद्रेमध्ये जीवात्मा झोपी गेला आणि जगताला खरं मानून जगतामध्ये रमला. विषयाला भोगलं, वासनेत मन आलं, अज्ञान जिवंत राहिलं आणि त्याचा भेद त्याने कायम ठेवला. अभेदापासून दूर गेला. जन्म मृत्यू पाठी लागले, दुःख त्यानं भोगलं, पुढे जन्म त्याच्या आले आणि तो माझ्यापासून दूर आला. समजते का हे? मग हे कळून घ्या ना, ह्याचं पारायण करा की. रात्र तर जागा बरं, तुम्ही जागू शकता? नाही जागू शकत. तुम्हाला अट्टहासच नाही त्या गोष्टीचा. खायचं, त्या टाइम झोपायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा कर्म करायचे आणि पुन्हा झोपायचं. पण तपस्या नाही, देहाला कष्ट देत नाही, तुमचे नियम तोडत नाही. नाही सोडत तुम्ही नियम. खाणं वेळेवर, झोपणं वेळेवर. अरे राम, अरे ह्याला काय झोपी घालायचं? ह्याच्यातून अट्टासानं काम करून घ्यायचं. जसं किरायानं घोडं आणलं, आमचे काका हमेशा घोड्याचं उदाहरण द्यायचं. त्या काळामध्ये घोड्या प्रवास करायचा, घोड्यानं पैसे देऊन आणायचे, संध्याकाळी देऊन टाकायचं. मग ते म्हणायचे आज भाडं दिलं 2 गावाचं असं आम्ही करू, 2 गावाला देऊन घोड्याला नेऊ आणि काम करून देऊन टाकलं लोकांचं घोडे. मग हे पण लोक त्याचं घोडे हिच्यातून काम करू. म्हणून रात्री दिवसा इतकं श्रवण करावं, इतकं चिंतन करावं, इतकं दान धर्म करा. मी सुरुवातीला सांगून आले, तुझ्या गावाला पंगत द्यायची म्हणा. मी म्हण द्यायचीच म्हणतात. तर भाबडे लोक हरे पाठ भाविक भक्त प्रेमळ यायचं म्हणलं मला पुन्हा तुझ्या गावात यायचं. चुकून राहा बघायचं डबल काय लोक तरी गोळ्या. या परी म्हणजे जसं सिंहाला खोटं बिंब खरं वाटलं, मेला सिंह. खोटं जगत जीवाला खरं वाटलं, जगताकडे गेले मग मेले, हकनत गेले. खोटं प्रतिबिंब सिंहानं उडी मारली आणि स्वतःच मेला. खोटं जगत, खोटा देह माझा वाटला, बुद्धी अज्ञानात मेली. या परी अनु ह्याला अध्ययन म्हणतात ना. अरे ओ अध्ययन कवर करायचं छटरम बटरम ते काय त्याच्यामध्ये हाताला तुमच्या. एक ओळी श्लोक लावून द्या एकादशीला म्हणून 1000दा म्हणते. 1807 सोबत एक ओवी कळत नाही, श्लोक कळत नाही, एक ओवी कळत नाही. आणि का त्या अवडंबर देवा नारायणा मरुस तरी धन्य करा बाप्पा. अर्जुना गाया परी साकार कल्पनी पुरी. हे साकार पुरी म्हणजे नगर. हे जगत साकार केलं, देहाला साकार केलं, प्रगट केलं, जगताला प्रगट केलं, वस्तूला, धान्याला, फळाला, जीवाला, कीटकाला, चराला, अचराला. हे साकार जगत ही साकार नगरी आहे. पण निराकार मध्ये आहे. साकार दिसून नाही, निराकारा वाचून साकार प्रगट होत नाही. आणि साकार दिसत ते खोटं असतं. सिंहासारखं उडी मारत आणि सिंह मरून जातो, बुद्धी अज्ञानात मरून जातो. ते तुम्हाला काया परी साकार कल्पनी पुरी. आत्मा विस्मृतीची करी निद्रा जेत. आत्मा झोपी गेला तेव्हा आत्मा विस्मृत झाली. माझं स्मरण नाही, माझा संबंध नाही, माझा बोध नाही, माझं ऐक्य नाही, माझी प्राप्ती नाही, माझी अनुभूती नाही, माझी स्थिती नाही. म्हणून बुद्धीला जगताची स्थिती. आणि हे ऐकण्यासाठी आपण खाली आलो ग. देहामध्ये काय धाडलं तुम्हाला अजिबात्म्याला? फिरायला 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 आणि हा देह हाताला मला मुक्त करा आता म्हणायला. आणि त्या बुद्धीला संताकडे न्यावं, मला मुक्त करावं, या दुःखाला संपवावं आणि सुखरूप मी व्हावं, वेदाचं ज्ञान घ्यावं, ब्रह्मरूप व्हावं. या जीवात्म्याची हाक आहे. काय किती सुंदर शब्द येतात. कधी कधी वाटतं वहीमध्ये टिपण करावं, ते पुन्हा वाचायचं होती. बरोबर. शक्ती स्वप्ने शेदार देखीजे मग पहुडेने जैसे ते थकीजे. तैसे पुरी शयन जाणीजे आत्मयासी. तैसे पुरी शयन जाणीजे आत्मयासी. त्या नगरामध्ये, पुरी म्हणजे नगर, ह्याला शयन मध्ये झोपी गेला. कसा झोपला? अज्ञानाच्या निद्रेत झोपला. त्या जन्म मृत्यू नगरीमध्ये आला आणि त्याला सत्य सोडून तो झोपी गेला. आणि माझं सत्य तो सोडून दिलं. आणि अभेद त्याला प्राप्त झाला नाही, भेद त्याने टाकलाच नाही, त्याला मी मला जण जाणलंच नाही. मग तो कुठे आहे? स्वप्न झोपी गेला त्या नगरीत, अज्ञानानं केलेल्या जगताची नगरी.
बाबा ते झोपलं ते गाड्या. तर खरं वाटलं तिथं, माझं वाटलं खरं वाटलं आणि मी वाटलं. त्याला जागच नाही, पण झोपी गेला तो ती वाटलं. कसं वाटलं ना मग तुझं, असं झोपू नको. स्वप्नी शेदार देखील स्वप्नामध्ये अंतरून बघितलं आणि तिथं झोपलं. जगत रूपी अंतर जगतच झोपलो की आपण. जगत रूपी अंतरावर जातो ते सोडलं का अंतर जगताचं, जायचं नाही यायचं. मुंगी व्हायचं, कीटक व्हायचं, पशु व्हायचं, पक्षी व्हायचं, मनुष्य यायचं, पुन्हा पशु जायचं. हे अंतरून देखील जगत रूपी अंतरून. तेवढे भ्रामक आहेत आपण. तेवढे देहाला माझं म्हणतात, जगताला सत्य तर देते बुद्धी, पण खरं सत्य ते त्याचं आहे हे कुठं कळतं. आणि जेव्हा बुद्धीला तो कळतो तर बुद्धी जगतात कार्य करून नसते, त्यात निर्विकार असते. स्वप्नी शेजार देखील स्वप्नामध्ये हे बघितलं अंतर पडलेलं, झोप गेली तिथं. जगत स्वप्न आहे, स्वप्न बी स्वप्नच आहे. हे स्वप्न अल्पकाळ आहे, जगत दीर्घकाळ आहे. त्या स्वप्नाला तरी देशकाल आहे, त्या स्वप्नाला किंचित देशकाला वाचून जागृती वाचते. विचारसागर तुम्हाला विषय येणार आहे आणि ते पक्का केल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्हाला विषय पटापट कळतो. किंचित देशकाला वाचून स्वप्न जागृती आहे आणि किंचित देशकाल स्वप्नाला आहे. किंचित आहे आणि जगत जागृतीला ते पण नाही, म्हणून जागृती खरी नाही. स्वप्न किंचित आहे म्हणून जागृत स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्था आहे. आणि 3 अवस्थेला बघणारे आपण आहे. आणि 3 अवस्था येतात आणि जातात, पण मी जात नाही, येत नाही, तो मी. विचारसागर पक्का झालेले मज्जा आहे. आधी वाटायचं 10 वर्ष झाले माय कंटाळा, आम्हाला पण आता कुठं कशाला बोलायचं. पण महाराजांचे पक्का झाले नाही, त्यांना कळतं ना ग कशी साधं कच्ची. तसे आम्हाला कळत, आम्हाला कळलं नाही का कोण ढेकलं कशी ते. मग ते तर महान विद्वान. मग ते म्हणायचं तुमचं पक्क झालं नाही. मग 12 वर्ष सांगितलं विचारसागर 2 टाइम. बघ आता आमच्या झाल्या 5 आवृत्त्या, 1 आवृत्तीला 2-2.5 वर्ष. असे शेदार देखील मग पहुडणे जैसे ते थकीजे. झोपलं तिथं तसं आज्ञाने झोपली बुद्धी. मला सांगायचं पटपटापट. तैसे पहुडणे झोपणे जैसे ते थकीजे. अज्ञानाच्या निद्रेमध्ये जीवात्मा झोपली, जगताच्या सत्यत्वामध्ये बुद्धी झोपली आणि देहभावाला उत्पन्न झाला. मन क्रोधामध्ये वसण्यात आलं आणि ईश्वराचं आपलं अंतर कायम राहिलं आणि जन्म मरण लांबलं. संपला विषय. रामकृष्ण हरिताई साष्टांग. तिची परिशयन जाणीची आत्मयासी तैसी पुरी शयन जाणीची आत्मयासी. त्या संसारूपी नगरामध्ये पुरी मध्ये झोपला जीवात्मा. अज्ञानाच्या अंतरात झोपलेला जीवात्मा मला जाणत नाही. संपला विषय. कुंडली पुढे विठ्ठल. पुढच्या वेळेला छान येतात, खूपच छान येतं. हे जे नको मम कसं तयार होतो, मी दुःखी मी सुखी कसा म्हणतो, हे माता पिता माझी कशी म्हणतो, ह्याच्यावर पुढचं लिंक आहे. पुढच्या लिंक मस्त आहे. आता उद्या दुपारी मी निघणार आहे परभणी. दुपारी